हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तुमच्या सगळ्यांचा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुरुवात आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आज इंग्लिशचा पेपर झाला होता. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचा आय होप पेपर इझी गेला असेल, आणि जरी इझी गेला नसेल तर डोंट वरी, नेक्स्ट पेपर सोपं जातील. कारण 12th हे लाईफमध्ये काय शेवटची एक्झाम असते, त्याच्यानंतर पण भरपूर एक्झाम्स येणार आहेत. बट आता मॅक्सिमम जणांचे, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचे मराठी आणि हिंदीचे जे पेपर्स पोस्टपोन झालेले आहेत ते झाले. बट ह्याच्यानंतर जेवढेही कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत त्यांचे जे नेक्स्ट पेपर आहेत ते आहे OCM, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. सो अकाउंट्स पेपरला थोडंसं टाईम आहे. अकाउंटच्या पेपरसाठी तर जसं की आपल्याला माहितीच आहे, आपले चॅनल फेमस आहे, त्याच्याशी रिलेटेड आपण लाईव्ह स्ट्रीम्स वगैरे घेणार आहोत, भरपूर काही गोष्टी येणार. बट त्याच्या अगोदर OCMशी रिलेटेड भरपूर सारे स्टुडंट्सची क्वेरीज येत आहे की सर त्याचं पेपर कसं सॉल्व करायचं, काय नाही, थोडंसं कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं वाटत आहे. तर त्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी एक व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, खूप सारे स्टुडंट्स ते पाहत आहेत. जवळपास मागच्या 2 दिवसामध्ये इंग्लिश पेपर जसं आज दुपारी संपलं, त्या 1 दिवसामध्ये जवळपास 2,000 ते 2,500 व्ह्यूज त्या व्हिडिओजला आलेले आहेत. आणि खूप साऱ्या स्टुडंट्सनं कमेंट पण केलेलं आहे. सो मेक शुअर करा की तुम्ही ते व्हिडिओ एक वेळेस पाहून घेताल. ओके, त्याच्यामध्ये बोर्ड्स 2022च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत OCMचे, ते सर्व क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. जर तुमच्यापैकी प्रत्येकाला 85 to 90+ मार्क्स स्कोअर करायचे आहेत OCMमध्ये, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, तर तुम्हाला कंपल्सरी तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगले ते पाहायचं आहे. बट आजचा जो व्हिडिओ येणार आहे, आजच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेन की OCMचा पेपर तुम्हाला 3.5 तासाचा टाईम आहे वाणिज्य संघटनेच्या पेपरला. आणि त्या 3.5 तासाच्या टाईममध्ये तुम्हाला पेपर कसं प्रेझेंट करायचं आहे, कमीत कमी शब्द जास्तीत जास्त पेजेसमध्ये कसं कन्झ्युम करता येईल ते सांगणार आहे. तुमच्यापैकी जेवढे पण स्टुडंट्स ज्यांना OCMचा पेपर लिहायची काय आयडिया नाही आहे, किंवा ओव्हरऑल ज्यांनी OCMचा क्लास लावलेले नाही आहेत, सो त्यांनी त्या पेपर पॅटर्नवर ब्लाइंडली फॉलो करायचं. तुम्हाला 101% तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स तुम्ही स्कोअर करू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फरक स्पष्ट करा, तुम्हाला कसं पेपरमध्ये ऑर्गनाईज करायचं आहे, सहकार्याने लिहा, चुकीबरोबर सहकार्य स्पष्ट करा कसं लिहायचे आहेत, प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 8 पेपरमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स पडू शकतात. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट गेट स्टार्टेड. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल. आजच्या ह्या पेपर पॅटर्नबद्दल जे प्रॅक्टिकल सेगमेंट आहे त्यामध्ये तुमचं प्रत्येकांचं स्वागत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली OCMचा पेपर, इकॉनॉमिक्स पेपरमध्ये कसं पेपर पॅटर्न करायचं, कसं तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे आन्सर प्रेझेंट करायचे जेणेकरून मॅक्सिमम तुम्हाला मार्क्स पडतील. बट प्रॅक्टिकल सेगमेंट स्टार्ट करण्याअगोदर एकच गोष्ट सांगेन की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये OCMचे जे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही जे लॉन्च केलेले आहेत आमच्या ॲपवर, ते फ्री टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर प्रत्येक टेस्टची लिंक तुम्हाला तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. और ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही जर व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज केलात आणि तुम्ही मला विचारलात की सर OCM टेस्ट लिंक सेंड करू शकता का, तर मी तुम्हाला पूर्ण टेस्ट लिंक शेअर करेन, जेणेकरून तुमचे एका दिवसाच्या आतात OCMचे जेवढे पण ऑब्जेक्टिव्स वगैरे आहेत ते एका दिवसाच्या आत ऑब्जेक्टिव्स क्लिअर होतील. तुम्ही टेस्ट करू शकता की तुमच्या ऑब्जेक्टिव्स क्लिअर झालेले आहेत का नाही ते. ओके, सो OCMचा जो पेपर पॅटर्न आहे तो तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहितीच आहे की एक्झॅक्टली पेपर पॅटर्न कसा आहे. त्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन असेल तो ऑब्जेक्टिव्सचा असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्समध्ये प्रश्न आहेत 20 मार्कासाठी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो असेल तो संकल्पना स्पष्ट करा असेल, संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा. 6 संज्ञा तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतात. 6 पैकी कोणतेही 4 संज्ञा तुम्ही स्पष्ट करू शकता, आणि त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहेत, ओव्हरऑल एका संज्ञाला 2 मार्क्स आहेत. आता संज्ञा स्पष्ट करामध्ये 2 प्रकारे स्टुडंट्स संज्ञा ते स्पष्ट करू शकतात. काही स्टुडंट असे असतात, आता इथं पहा, इथं फर्स्ट एकाच पेजवर ह्यांनी 2 संज्ञा स्पष्ट केलेल्या आहेत. ज्यांना मॅक्सिमम पद्धतीने लिहिता येते, ज्यांचं थिअरॉटिकल नॉलेज थोडंसं परफेक्ट आहे, थिअरी व्यवस्थित पाठ होते, त्यांनी जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करतात. बट ज्यांना थोडं लिहिण्याची सवय असते त्यांनी अशा पद्धतीने लिहितात. जसं की इथं चेक करू शकतो मी, प्रश्न क्रमांक सेकंड टाकला, डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह मी पेज दाखवत नाही, डायरेक्ट मी मेन संज्ञा आणि संकल्पना स्पष्ट करापासून सांगत आहे. ओके, इथे तुम्ही चेक करू शकता. इथं फर्स्ट दिलेलं आहे निर्देशन म्हणजे काय, आणि त्याचे मार्क्स आहेत. जस्ट 1 सेकंड मी इथलं एक लाईट क्लोज करतो म्हणजे डायरेक्ट उजेड पेपरवर पडेल. ओके, आता एकदम बऱ्यापैकी क्लिअर दिसत आहे. ओके, प्रश्न सेकंड मध्ये एकाच पेजवर 2 निर्देशन संज्ञा स्पष्ट केल्या आहेत निर्देशांची, बँकिंगची. तर ह्याच्यामध्ये ओव्हरऑल काय लिहायचं असते, निर्देशांची व्याख्या लिहायची असते, जे काही थोडीफार माहिती आहे ते लिहून टाकायची असते. ओके, बँकेची काय व्याख्या आणि थोडीफार जी काय माहिती आहे ते लिहून टाकायची असते. काही स्टुडंट अशा प्रकारे सॉल्व्ह करतात, और काही स्टुडंट अशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आता इथे दोन्हीमध्ये फरक पहा, इथं एकाच पेजवर 2 संज्ञा स्पष्ट केलेल्या आहेत आणि इथं एकाच पेजवर 1 केलेली आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एकाच पेजवर 1 संज्ञा स्पष्ट करा, जेणेकरून तो राईट करेल आणि 2 मार्क देईल. जर तुम्हाला मॅक्सिमम लिहिता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करा. जर तुम्हाला पाठ नसेल, मिनिमम वगैरे पाठ झाला असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं
6 संज्ञा तुम्हाला विचारण्यात येतात. 6 संज्ञापैकी जे संज्ञा मॅक्सिमम तुम्हाला लिहिता येते, मॅक्सिमम चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येते, ते संज्ञा सर्वात अगोदर लिहायचं आहे. असं नाही की सिक्वन्स वाईज तिथे जे दिलेलं आहे तसंच करायला पाहिजे. थोडंफार कमी झालं, समोर झाले तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न असते फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करामध्ये कसं आहे पब्लिक स्टुडंट्स, की 2 प्रकारे फरक स्पष्ट करा लिहिता येतात. सर्वात पहिले कधी पण लक्षात द्या, फरक स्पष्ट करामध्ये ओव्हरऑल जे प्रश्न 4था आहे, फरक स्पष्ट करा. घटनाबद्दल मी तर काही सांगत नाही आहे, बट फरक स्पष्ट कराबद्दल तुम्हाला 12 मार्कासाठी तो ओव्हरऑल क्वेश्चन आहे. आणि 4 फरक स्पष्ट करा विचारण्यात येतात. 4 पैकी तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे असतात. आणि त्या 4 पैकी 3 पैकी एक तर कंपल्सरी ते राज्य आयोग, राष्ट्रमंच, जिल्हा आयोग, राष्ट्रमंच, ते राष्ट्रीय आयोग हे असणारच आहे कंपल्सरी. सो जे तुम्हाला एकदम व्यवस्थित तुम्ही पाठ केलेला आहात ते सर्वात अगोदर तुम्हाला लिहायचं आहे. जसं इथे एक स्टुडंट आहे, जीवन विमा आणि सागरी विमा ह्याला व्यवस्थित पाठ होतं, तर सर्वात अगोदर तिथे भलेही कोणती दिल्ला असू दे, बट सर्वात अगोदर तिने ते कोणता सॉल्व्ह केलेलं आहे, दुसरा सॉल्व्ह केलेला आहे जीवन विमा आणि सागरी विमाबद्दल. कारण तिने शुअर होती की मला ह्याच्याबद्दल चांगल्यातलं चांगले लिहिता येते, ते लिहिलेलं आहे. कारण कधी पण लक्षात घ्या, चेक करत असताना जे टीचर्स आहेत ते चेक करतात की फर्स्ट क्वेश्चन तुम्ही जर चांगली लिहिलात का, फर्स्ट क्वेश्चनमध्ये सगळे व्याख्या पॉईंट सगळे व्यवस्थित लिहिलेले असेल, तर मग समोरचं क्वेश्चन तो वाचत नाही, त्याला इनडायरेक्टली कळून जाते की मुलांना सर्वात व्यवस्थित लिहिलेलं आहे. तर आता काही काही स्टुडंट कसे असतात की त्यांना जिल्हा मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, हे जे असतात हे पाठ असतात, बट ते नंतर लिहितात. आणि मग जे कच्चं अगोदर थोडं थोडं रट्टा मारून पाठ केलेलं आहे ते अगोदर लिहितात. आणि मग चेक करताना काय होते, टीचर सर्वात पहिले लिहिलेलं चेक करते, आणि इथं जर काही रट्टा मारलेला वगैरे दिसेल तर मग तो सरळ इग्नोर करतो. समोरच्या वेळेस तुम्ही किती चांगली लिहा, जास्त पाठ हे करत व्यवस्थित चेक करत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे तुम्हाला अगोदर एकदम व्यवस्थित तुम्ही पाठ केला ते सर्वात अगोदर लिहा, जे कच्चं आहे ते थोडंसं नंतर लिहा. ओके. आता इथे चेक करा, फरक स्पष्ट करा 2 प्रकारचे असतात. काही स्टुडंट्स आता एक फरक स्पष्ट करा किती मार्काला आहे, 4 मार्काला आहे. तर काही स्टुडंट काय करतात, असे एकाच पेजवर 4चे 4 लिहून टाकतात. उदाहरण इथे तुम्ही चेक करू शकता, अर्थ, अध्यक्ष, सदस्य, कार्यकाळ हे एकाच पेजवर 4चे 4 लिहिलेले आहेत. बट मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करेन की तुम्ही अशा पद्धतीने, जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही लिहू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन ही मेथड. कोणती मेथड, जी तुम्हाला ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसायली. दोन्हीमध्ये फरक काय, तर आता इथं पाहिजे जीवन विमा, सागरी विमा लिहिलेला आहे. जे अर्थ आहे ते अर्थ इथं न लिहिता इथं सेंटरमध्ये लिहिलेला आहे. ह्याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, की एक ओळ इथं इनडायरेक्टली तुम्ही नकळत सोडून टाकलात. त्यामुळे पहिलं पॉईंट जे 5 ओळीमध्ये भरायचं होतं ते 7 ओळीमध्ये भरेल. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा आहे विमाधारक. विमाधारक हे इथं न लिहिता आम्ही कुठे लिहिलं, सेंटरमध्ये लिहिलं. आणि मग दोन्ही फरक. आणि मग त्यानंतर विमा इथं न लिहिता इथं लिहिलं. म्हणजे 3 पॉईंट जे ओव्हरऑल जे पॉईंट्स आहेत. आता शेवटचं पॉईंट कुठं आहे, मागच्या पेजवर 2 पॉईंट्स दिलेले आहेत. जर तुम्ही हे जे मुद्दा आहे हे इथं लिहित जायला गेलात, कडेला जर लिहित गेलात तर हे 5च्या 5 मुद्दे एकाच पेजवर बसतील. बरोबर आहे. बट हे जर तुम्ही सेंटरमध्ये लिहित गेलात तर ओव्हरऑल हे 1.5 पेज होईल. आणि 1.5 पेज लिहिल्यामुळं कुठं ना कुठं तपासणाऱ्या जो व्यक्ती आहे किंवा तपासणारे टीचर्स आहेत, सबकॉन्शियस माइंडमध्ये यांच्यात कुठं ना कुठं एक प्रेशर जनरेट होईल की बाबा स्टुडंट्सना 1.5 पेज लिहिला आहे, ह्याला 4 मार्क्स द्यायला पाहिजे. आणि मग तो ऑटोमॅटिकली तुम्हाला किती मार्क्स देईल, 4 मार्क्स देईन. आता इथं कसं आहे माहिती आहे का, इथे जे तुम्ही पॉईंट्स लिहिलात इथला एकही जर पॉईंट कटला आणि मागे तो चेक करतो, मागे तर काहीच दिलेलं नाही आहे, मग तुला इनडायरेक्टली त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे होतं की ह्यानं 4 पॉईंट लिहिला, 1 पॉईंट ह्याचं कटलं, चला ह्याला 3 मार्क देऊन टाकून समोर जा. अशा पद्धतीनं कुठं ना कुठं तो तुमचे मार्क्स कट करत असतो. सो अशा वेळेस समोरच्या टीचरवर जर मेंटली जर तुम्हाला एक काइंड ऑफ छोटं सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रेशर क्रिएट करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. बरं, ते मध्यवर्ती बँक, व्यापारी बँक, इथं कार्य लिहिली, कार्याचा फरक, चलन छपाई दोन्हीचा फरक, ठेवी स्वीकृती इथं दोन्हीचा फरक. बरोबर आहे. म्हणजे इथं जर पॉईंट्स लिहित गेलात तुम्ही तर एकाच पेजवर पूर्ण भरेल. त्यामुळे मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करेन की तुम्ही असं सेंटरमध्ये लिहित जा. ओके. सेम आता जेवढेही प्रकार आहेत ते असंच लिहिलेलं आहे. उदाहरण इथं पण एक पेपर दाखवतो मी, ह्या स्टुडंटला पण असंच लिहिलेलं आहे बघा, अर्थ, चलन छपाई, कार्य. म्हणजे मी अगोदर ह्यांना एक पॅटर्न सांगितलेला आहे, त्या पॅटर्ननुसार त्यांनी लिहित दिले, त्यामुळे कुठं ना कुठं फायदा झाला. आणि इथे 2 ते 3 फायदा होतात. एक तर एक सगळं पेपर तुमचं सिस्टमॅटिक दिसते, सफिस्टिकेटेड पेपर एकदम व्यवस्थित दिसते. आणि दुसरा पेपरचे पेजेस असतात, जास्तीत जास्त पेपरचे पेजेस तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून टीचर्सच्या पण सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठं ना कुठं बसते की ह्या स्टुडंटला जास्त मार्क द्यायला पाहिजे. ओके. हे झालं फरक स्पष्ट कराशी संबंधित. आता त्याच्यानंतर जो प्रश्न आहे तो आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तुम्हाला 3 पैकी कोणते 2 सोडवायचे असतात. 4 मार्काला 1 असतो. बरोबर आहे. 4 मार्काला कोणता असतो, 1 असतो. आता ह्याच्यामध्ये कोणते असतात, प्रश्न 5वामध्ये आयुर्विमाचे वगैरे काय प्रकार वगैरे दिलेले असतात. हे तुम्ही अशा पद्धतीने देखील सॉल्व्ह करू शकता. और इथं जे स्टुडंट्स दिलेले आहेत
माझ्यावर भरपूर सारे पेपर्स आहेत, मी तुम्हाला शो करेन, त्या पद्धतीने देखील तुम्ही सॉल्व करू शकता. ओके. प्रश्न 5मध्ये समोर थोडीशी व्याख्या लिहायची. राहणीमानात वाढ, इथे दिसायले शब्द. राहणीमानात वाढ लिहिल्यानंतर ह्याच्याखाली कंपल्सरी काय करायचं, अंडरलाईन करायचं ह्या शब्दाखाली, बरोबर आहे. रोजगार पुरे लिहून अंडरलाईन करायचं. आता नीट लक्षात घ्या, मॅक्सिमम टीचर्स तुम्ही इथं काय लिहिला, 95% ऑफ टीचर्स तुम्ही इथं काय लिहिला हे वाचत नाहीत, बट 95% ऑफ टीचर्स इथं वाचतात की तुम्ही राहणीमानात वाढ जे मुद्दा आहे, हे मुद्दा ॲक्युरेट आहे का. जर मुद्दा ॲक्युरेट असेल तर करेक्ट करतात, निघून जातात. कारण प्रत्येकाचं पेपर वाचत बसलं तर होत नाही, पूर्ण 1 वर्ष लागतं मग प्रत्येकाचा एक शब्द चेक केला तर, त्यामुळे ते टीचर्स तशा पद्धतीने करत नाही. ओके. सो मेक शुअर करा की कधी पण पॉईंट्स लिहिल्यानंतर असं तुम्ही त्या पॉईंट्स खाली अंडरलाईन कराल, जेणेकरून त्या पॉईंट त्या पेजवर ठळकपणे उठून दिसलं पाहिजे. उदाहरणार्थ इथं पण तुम्हाला मी शो करतो, हे बघा, राहणीमानात वाढ किंवा रोजगार निर्मिती, इथे एक शब्द दिलेला आहे, और बाल विमा. प्रत्येक पॉईंट लिहिल्यानंतर मी त्यांना अंडरलाईन करायचं सांगितलेलं आहे, जेणेकरून थोडंसं ते पॉईंट हायलाईट व्हायला पाहिजे. ओके. चला, आता ह्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 4 मार्काला एक असते, 4 येतात, 4पैकी कोणतेही 2 सोडायचे असतात, म्हणजे ओव्हरऑल 4 मार्क्स तुम्हाला पाहिजे. आता ओव्हरऑल तुम्ही पूर्ण जर गाईड वाचून बघितलं किंवा मग डायजेस्ट वाचलात किंवा कोणतं ओव्हरऑल बाकी कोणते पब्लिकेशनचे पुस्तक वाचलात तर सहकारण स्पष्ट करामध्ये अर्ध पेज, पाऊण पेज असंच भरायसारखं दिलेलं आहे. बट सहकारण स्पष्ट करा लिहित असताना कधी पण लक्षात घ्या, तुम्हाला फुल पेज इन्फॉर्मेशन लिहायचे आहे तरच तुम्हाला किती मार्क्स पडतात, 4 मार्क पडतात. तुम्ही जर अर्धवट वगैरे पेज लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क पडत नाही. अर्ध पेज लिहिलात तर मग तुम्हाला पूर्ण तंतोतंत पुस्तकमध्ये जसं एक्सपेक्ट करते कट टू कट शब्द द्यावं लागते. बट होते काय, समटाईम्स तुम्हाला लक्षात राहत नाही की कोणते कोणते वर्ड्स कशी असतात, काही नाही ते, और कुठं ना कुठं प्रेशर जनरेट होत असते. त्यामुळे मी ज्या पद्धतीने सांगेन त्याच पद्धतीने तुम्हाला सहकारण स्पष्ट करा तुमच्या पेपरमध्ये लिहायचं, जेणेकरून तुम्ही फुल पेज कन्झ्युम करू शकाल. ओके. आता इथे लक्षात घ्या, इथे सर्वात पहिला, नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. इथं सांगितलं नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. आता दोन्ही स्टुडंटला मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे एकदम दोन्हीने त्याच पद्धतीने लिहिलं, जेणेकरून फुल पेज कन्झ्युम करायचं, आपल्याला कंपल्सरी 1 पेज भरवायचं, बरोबर आहे. तर सर्वात पहिले ॲज इट इज पहिल्या ओळीमध्ये ते वाक्य लिहून टाकायचं, नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. त्याच्यानंतर हे 1 वळ इथं सोडायची आणि लिहायचं, वरील विधानाशी मी सहमत आहे असं म्हणून लिहायचं का, सहमत आहात का नाही ते, आणि मग त्याच्यानंतर लिहायचं कारणे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं, कारणे. आणि कारणे लिहिल्यानंतर ह्या कारण्याच्या खालची पूर्ण स्पेस आहे ते रिकामी सोडायची, बरोबर आहे. इथे जे तुम्ही हायफनचं चिन्ह दिलेलं आहे, ह्या हायफनच्या चिन्हापासून खाली एक विधाने तुम्हाला लिहायला चालू करायची. जसं की नियंत्रणे निश्चित केलेले ध्येय व समक्ष ध्येय यांच्यातील फरक आहे, 1 पॉईंट लिहिलात. आता हे 1 लिहिल्यानंतर 1 पॉईंट लिहिल्यानंतर ध्येय जे लिहिलात व समक्ष ध्येय याच्यातील फरक काढणे होय, हे इथून स्टार्ट करायचं नाही, हे लगेच ह्याच्या खाली कंटिन्यू करायचं. आणि मग दुसरं पॉईंट हे 1 नंबरच्या खाली, दुसरं पॉईंट 2 नंबरच्या खाली, तिसरं पॉईंट, असं करत पॉईंट्स लिहित चालायचं, जेणेकरून पूर्ण पेज तुम्ही कन्झ्युम कराल, बरोबर आहे. आता काय स्टुडंट कसे असतात, इथे 1 नंबर लिहितात, इथून पूर्ण लिहून टाकतात, मग लगेच त्याच्या खाली 2 नंबर लिहितात, पूर्ण लिहितात. असं जर करत गेलात तुम्ही तर तुमचं एवढंच पेज भरते आणि मग तुम्हाला 4 मार्क्स द्यावं त्या टीचरची इच्छाच होत नाही, कारण तुम्ही व्यवस्थित लिहिलंच नाहीत, पूर्ण पेपर प्रेझेंटेशन केलंच नाहीत. तुम्ही जर पूर्ण असं व्यवस्थित प्रेझेंट केलात तर तुम्हाला 4 मार्क डेफिनेटली पडतात, 100% तुमचे मार्क्स कुठंच कटत नाही. ओके. हे झालं प्रश्न क्रमांक 6. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7मध्ये तुम्हाला ओव्हरऑल प्रश्न क्रमांक 7मध्ये खालील प्रश्न सोडवा असं क्वेश्चन असतं, त्यामध्ये 3 पैकी 2 सोडवायचे असतात, 5 मार्काला 1 असतो. तर ते कसं प्रेझेंट करायचं चेक करा. आता बघा, दुसरं पण प्रश्न यांनी असंच लिहिलेलं आहे, ते चेक करू शकता. ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण वगैरे करणे, हे पूर्ण 1 पेजने व्यवस्थित प्रेझेंट केलेलं. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 7. प्रश्न 7मध्ये गोदामाचे व्यवस्थित रिलेटेड एक क्वेश्चन होता. तर सर्वात पहिलं प्रश्न 7 लिहित असताना कधी पण लक्षात घ्या, 5 मार्काला 1 आहे, तर कंपल्सरी आपल्याला 5 मार्क पाहिजे. तर 5 मार्क घेण्यासाठी आपल्याला किती वेळेस प्रेझेंट करावं, काय लिहावं लागणार आहे. सर्वात पहिले कंपल्सरी तिथे लिहायचं अर्थ नंतर व्याख्या लिहायचे, आणि व्याख्यानंतर गोदामाचे जे कार्य आहेत ते कार्याशी रिलेटेड छोटंसं एक माइंड मॅप तुम्ही तयार करू शकता, और अगोदर पूर्ण कार्य व्यवस्थित लिहून टाकू शकता. मालाशी साठवणूक, किंमत स्थिरीकरण, जोखीम पत्करणे, वाहतूक प्रक्रिया करणे, हे गोदामाचे कार्य यांनी मेन्शन केलेलं तिथं. राईट और रॉंग माहीत नाही, कारण हे न बघता लिहिलेले क्वेश्चन पेपर आहे. मी जस्ट तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन सांगाल, मे बी ह्याच्यामध्ये सम आन्सर्स रॉंग सुद्धा असू शकतात, कारण हे न बघता लिहिलेले पेपर्स आहेत, म्हणजे प्रॅक्टिस पेपर्स आहेत, सॉल्व केलेले आहेत त्यांनी. ओके. पहिल्या वेळेत अर्थ लिहिलेला आहे, व्याख्या लिहिलेला आहे, त्यानंतर गोदामाचे कार्य. आता गोदामाचे कार्य लिहिल्यानंतर पुन्हा आता समोरच्या पेजवर यायचं, मालाची साठवणूक, म्हणजे इथं पूर्ण अगोदर कार्य लिहून टाकले त्यांनी शॉर्टमध्ये, आणि मग त्याच्यानंतर
इथून वापस एक 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 पॉईंट त्यांनी लिहायला स्टार्ट केलेले आहेत, बरोबर आहे. असं करत 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 त्यांनी 5 मार्काचं क्वेश्चन ओव्हरऑल किती पेज लिहिले आहेत, 3 पेजेस लिहिले आहेत. आता काही काही स्टुडंट 5 मार्काचं क्वेश्चन 2च पेज लिहितात. 2 पेज जर लिहिलात तुम्ही तर 2 आणि 2 4 मार्क, 5 पैकी 4 मार्क देतात, टीचर सर निघून जाते. बघ 3 पेज लिहिल्यानंतर त्याला कंपल्सरी मार्क्स द्यावेच लागतात. प्रस्तावना अर्ध मार्क, व्याख्येला अर्ध मार्क आणि बाकी पॉईंट्सला एक 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 करत असं ओव्हरऑल तुम्हाला 5 मार्क कंपल्सरी द्यावंच लागतात. मी तुम्हाला एवढं लेंदी प्रोसेस का सांगायलो, कारण तुम्हाला 3.5 तासाचा टाइम दिलेला आहे या वर्षीच्या स्टुडंट्सला. सो मेक शुअर करा जितकं जास्त तुम्हाला चांगलं प्रेझेंट करता येईल तितकं जास्त तुम्ही चांगलं प्रेझेंट करू शकता. जसं की आता इथे चेक करा, प्रश्न क्रमांक 7 ह्या स्टुडंट्सनं लिहिलेला आहे. या प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय काय केलेलं आहे चेक करा. सर्वात पहिले इथे याने अर्थ लिहिलेला आहे, अर्थ नंतर व्याख्या आणि व्याख्या लिहिल्यानंतर छोटंसं एक माइंड मॅप केलेलं आहे गोदामाचे कार्य लिहून आणि मग त्याचे जे कार्य आहे ते इथे लिहिलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की समोरच्या टीचरवर कुठं ना कुठे एक प्रेशर जनरेट होते की ह्या स्टुडंटने किती चांगलं लिहिलेलं आहे, कशाला याचे मार्क्स कट करायचे, बरोबर. आणि मग इथं गोदामाचे कार्य लिहिल्यानंतर त्याला इथंच कळून जाते की ह्या स्टुडंट्सला पूर्णचे पूर्ण कार्य माहीत आहेत आणि एवढं छोट्याशा कार्यासाठी ह्यानं एवढं व्यवस्थित लिहिलं असेल तर मग एक्सप्लेनेशन बघायची काय गरज आहे. आणि समोर जेव्हा तुम्ही त्यांना चेक करेल त्याला एकदम व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन दिसेल. मालाची साठवणूक, किंमत स्थिरीकरण, पुन्हा प्रक्रिया, वाहतूक, जोखीम पत्करण. तर तुम्ही जरा पेजेसला जर व्यवस्थित पाहत असाल तर या पेजेसमध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंट खाली हायलाईट केलेलं दिसत असेल. सेम तशा पद्धतीने तुम्हाला हायलाईट करायचं. आता राहिला प्रश्न एकदम शेवटचा, लास्ट प्रश्न, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 कोणतं असते, खालील प्रश्नाची उत्तरे दीर्घोत्तरी प्रश्न असते. 8 मार्काला 1, 2 विचारण्यात येतात, दोन्हीपैकी कोणतं तरी एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं असते. तर आता 8 मार्काला जर प्रश्न आहे, 8 मार्क जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला मिनिमम किती पेजेस लिहावं लागेल पब्लिक, 8च्या 8 मार्क तुम्हाला पाहिजे असतील तर मिनिमम तुम्हाला 5 ते 6 पेजेस तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. कमीत कमी शब्दात पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं. आता मॅक्सिमम स्टुडंटला वाटतं की सर आम्ही पण एवढंच लिहितो पण आमचे 3-3.5 पेजेस भरतात. तर मी तुम्हाला तेच सांगायलो, तुम्ही लिहायलाच व्यवस्थित बट प्रेझेंट करणं तुमचं चुकीचं आहे. तुम्ही एखाद्या पॉईंटमध्ये तुमचं एक्सप्लेनेशन एकदम तंतोतंत आहे बट ते लिहिण्याची जी मेथड आहे ती चुकीची आहे. कारण जे इन्फॉर्मेशन तुम्ही 5 ते 6 पेजेसमध्ये व्यवस्थित अरेंज करू शकता ते इन्फॉर्मेशन तुम्ही 3 ते 3.5 पेजेसमध्येच अरेंज करायला, त्याच्यामुळे कुठं ना कुठं 1-2 मार्क्स तुमचे कटायलेत. आता मी इथे एक पेपर्स दाखवतो. त्याच्यामध्ये शेवटचा जे प्रश्न होता एकदम लास्ट प्रश्न बँकेच्या कार्याशी रिलेटेड होतं. बँक म्हणजे काय हो, बँकेचे कार्य स्पष्ट करा असं होतं. तर आता हे 8 मार्काचं क्वेश्चन आहे. यांनी कसं लिहिलं चेक करा. सर्वात पहिले यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावनामध्ये बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे असं व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यानंतर अर्थ लिहिलेला आहे, ओव्हरऑल अर्थ काय आणि व्याख्या. म्हणजे प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्यामध्येच जे स्टुडंट्स एवढ्यामध्येच लिहितात तर त्या पूर्णच्या पूर्ण प्रस्तावना, अर्थ, व्याख्याला आणि किती शब्द टाकलेले आहेत, 1 पेज कन्झ्युम केलेलं आहे. वरचे इथे 2 वळी सोडलेले आहे, वाटत असेल 2 वळी सोडले म्हणून. अर्थच्या वर 1 वळ, अर्थच्या खाली 1 वळ सोडलेली आहे आणि अर्थ लिहिल्यानंतर व्याख्या लिहित असताना इथे 2 वळी सोडलेल्या आहेत. म्हणजे नकळत 6 वळी इथं आम्ही सोडलेल्या आहेत आणि ओळखू सुद्धा येत नाही की बाबा 6 वळी सोडलेल्या आहेत. एकदम सफिस्टिकेटेड, पूर्ण व्यवस्थित सिस्टमॅटिकली लिहिण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेव्हा प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या लिहिल्यानंतर समोरच्या पेजवर काय करायचं, यायचं आणि पूर्ण आपले ड्रॉइंग स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स आणायचे आणि इथं लिहून टाकायचं बँकेचे प्रकार. आणि मग जे पण बँकेचे प्रकार आहेत ते पूर्णच एक चांगलं व्यवस्थित माइंड मॅप करायचं. ह्या स्टुडंटला मी सांगितलं होतं की आणखी थोडंसं भर, बट हे एवढंच लिहिलेलं आहे. बट तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुम्ही हे पूर्णचं पूर्ण पेपर कन्झ्युम करताल. ह्या डायग्रामसाठी डायग्राम खूप मॅटर करते. आकृती, थेरी पेपर्समध्ये आकृत्या खूप मॅटर करतात आणि हे काही जास्त त्याला पेन्सिलची गरज नाही आहे. साधं एक स्केल लागते, पॉईंट्स पार्ट पाहिजे, बस संपलं. बाकी दुसरं तिसरं काहीच लागत नाही याच्यामध्ये. एवढं जरी केला तर विषय संपलं आणि हे पूर्ण पेज कन्झ्युम करायचं. आणि मग जेव्हा तुम्ही प्रस्तावना, अर्थ व व्याख्या आणि हे छोटंसं एक माइंड मॅप किंवा एक छोटंसं डायग्राम, ह्याला किती पेजेस कन्झ्युम झाले, 2 पेजेस कन्झ्युम झाले. आता 8 मार्काचा प्रश्न आहे. त्या 8 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही पहिल्या 2 पेजेसमध्येच त्याला इम्प्रेस केलात. आता इथं बँकेचे प्रकार लिहिल्यानंतर मध्यवर्ती बँक, व्यवसाय बँक, सहकारी बँक, त्या टीचर्सला कळून जाते की ह्या पोराला सगळंच माहीत आहे, ह्याने व्यवस्थित लिहिलेलं आहे. आता एवढ्या छोट्याशा इन्फॉर्मेशनमध्येच तुम्ही त्याला इम्प्रेस केलात. समोर जे बघत सुद्धा आहे तो काय डायरेक्ट काय करतो, राईट मार्क करत असतो. आणि मग ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे का, कुठं ना कुठं सर सपोज तुम्हाला सहकारी बँकेचं एक्सप्लेनेशन आठवत नसेल, जरी तुम्ही इथं काही ना काही लिहिलात, बरोबर आहे, बट हे सगळं जर क्लिअर केलं नसाल तर चान्सेस जास्त आहेत की तो कुठं ना कुठं एक्सप्लेनेशन काइंड ऑफ थोडंसं रीड आउट करेल. मॉडरेटर जरी केलं नसेल तर चीफ मॉडरेटर कंपल्सरी रीड आउट करेल. बट अशा एक्सप्लेनेशन जर एखाद्या पॉईंटचं येत नसेल, तुम्ही तिथं फेकॉलॉजी केलं असाल आणि ते जर मॉडरेटरला लक्षात आलं तर तो 1 मार्क कट करू शकतो. बट तुम्ही एवढं चांगलं प्रेझेंटेशन केलं, तुम्ही त्याला ह्या एवढ्यामध्येच इथेच गुंतून ठेवायला, त्यामुळे त्याचं लक्ष इकडे जात सुद्धा नाही. आणि मग समोर जाऊन हळूहळू पूर्ण पेपर तुम्ही
व्यवस्थित अरेंज करू शकता. आता हे काही पेपर्स चांगल्या अक्षरामध्ये लिहिलेले आहेत. आता इथं पण 1-2 पेपर असे आहेत की जे चांगले हँडरायटिंगचे आहेत. तर आता अशा वेळेस काय होते माहिती आहे का, ज्यांची हँडरायटिंग सर्वसाधारण आहे त्यांना कुठं ना कुठं प्रेशर जनरेट होतं, यार माझी हँडरायटिंग खराब आहे, मी कसं करू. असं नाही आहे, मी तुम्हाला नॉर्मल ॲव्हरेज हँडरायटिंगचे पण पेपर शो करेन. जसं की आता इथे एक चेक करा, ही एक चांगली हँडरायटिंग आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना अशा पद्धतीने लिहिलेला आहे, व्याख्या लिहिलेला आहे इथं, आणि जे प्रकार आहेत बँकेचे प्रकार ते उभं माइंड मॅप न करता असं क्रॉसमध्ये माइंड मॅप केलेलं आहे, आणि मग त्याचे प्रकार पूर्ण इथे एक्सप्लेनेशन केलेले आहेत. व्यावसायिक बँक, सरकारी बँक, प्राथमिक पतसंस्था बँक, आणि ओव्हरऑल असं पूर्णच्या पूर्ण पेपर झालेला आहे. आता हे 2 तर पेपर चांगले हँडरायटिंगचे होते. मी काही ॲव्हरेज हँडरायटिंगचे सुद्धा तुम्हाला पेपर शो करेन, जेणेकरून तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स होईल. असं नाही की हँडरायटिंगवरून सगळं काही असते, बट कुठं ना कुठं हँडरायटिंग मॅटर करत असते. बरोबर आहे. हां, इथे चेक करा, प्रस्तावना, व्याख्या, गोदामाचे कार्य, हे तर प्रकार झालेलंच आहे. दुसरा एक प्रश्न लागून बँकेशी रिलेटेड. बरोबर. इथे चेक करा, प्रश्न 8वा दिलेला आहे इथं, प्रस्तावना, व्याख्या, बँकेचे जे माइंड मॅप दिलेला आहे इथे चेक करू शकता. व्यापारी बँक, विकास बँक, पूर्णच्या पूर्ण पेपर्स अशा पद्धतीनं सॉल्व करायचं कंपल्सरी. तुम्हाला हेच मेथड बेस्ट आहे 8 पैकी 8 मार्क घेण्यासाठी. ओके. हे माझ्या गेल्या वर्षीचे स्टुडंट्स आहेत, बोर्ड्स 2021ची जे पण स्टुडंट्स आहेत त्यांचे पेपर्स आहेत ते इथे चेक करू शकता. इथे एक पेपर दिसत असेल बँक, इथे एक अगोदर विपणन व्याख्या सविस्तर सांगा असं क्वेश्चन देणार होता, अटेम्प्ट करणार होता, बट ते कट करून बँकेचे अर्थ व बँकेचे विविध प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करा. त्यानंतर प्रस्तावना, व्याख्या, इथे एक फुल पेज माइंड मॅप, त्यानंतर मग बाकी पुन्हा कार्य व्यवस्थित. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे, जेणेकरून तुम्ही मॅक्सिमम मार्क्स तुम्ही स्कोअर करू शकता. ओके. सो तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल पब्लिक की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनवर जे पण आपले काही एक्झाम्स वगैरे आहेत त्या एक्झामची लिंक दिलेली आहे. त्या एक्झामची लिंकवर तुम्ही जाऊन एक्झाम्स देऊ शकता, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वगैरे कवर करू शकता. ज्यामध्ये OCMचे जेवढे पण बुक्समध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत, डायजेस्टमध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्या एक्झाममध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही एक्झाम अटेम्प्ट करू शकता. लगेच रिझल्टसुद्धा घेऊ शकता की तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत काय नाही ते. अँड साईड बाय साईड तुम्ही ओव्हरऑल इकॉनॉमिक्सशी रिलेटेड पण एक्झाम सॉल्व करू शकता. तुम्हाला काय काम करायचं आहे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या एक्झामची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं आणि एक्झाम्स अटेम्प्ट करायचे. ओके. आणि जर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण एक्झामची लिंक पाहिजे असतील तर तुम्हाला ते एक्झाम फ्रीज आहेत, तुम्हाला ॲप फ्री आहे. तुम्हाला जर ॲपवर कळत नसेल तर तुम्ही ॲपवर जाऊन किंवा या चॅनलवर माझं डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, ते तुम्हाला मेसेज करू शकता आणि तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर एक्झामची लिंक शेअर करेन. ओके. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा. 10,000 सबस्क्रायबरच्या एकदम जवळ आलेलो होतो आपण. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलसोबत ह्या व्हिडिओची लिंक 100% शेअर करा. ओके. चलो, थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे पण काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते मॅक्सिमम गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. सो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जसं तुम्ही मागू शकता बॅकग्राऊंडला चॅनल तुम्हाला दिसत असेल. 10,000 सबस्क्रायबर एकदम क्लोज झालेला. सो कंपल्सरी एक्झामच्या अगोदर 10,000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सो जेवढे पण तुमचे फ्रेंड्स असतील त्या फ्रेंड्सला व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. जे काही तुमचे डाऊट्स असेल ते व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचे आहेत. ॲज सून ॲज पॉसिबल तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन आणि जे पण काही तुमचे डाऊट्स असतील ते सॉल्व करेन. ओके. थँक्यू सो मच या चॅनलला एवढं प्रेम दिल्याबद्दल. कॉमर्सचे रिलेटेड जेवढे पण व्हिडिओज आहेत ह्या चॅनलवर तुम्हाला सतत मिळत असतील. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन, त्यामध्ये आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. डोंट फॉरगेट 10,000 सबस्क्रायबरला जवळपास आलेलो. ओके. चलो, बाय.